दरवर्ष लाखो इंजिनियर्स बाहेर पडतात ग्रॅज्युएशन होऊन. हो. प्रत्येक डिग्री असतेच, पण त्या डिग्रीमुळं प्रत्येकालाच नोकरी मिळणार आहे ह्याची काही खात्री नसतेच. जगाचा निसर्गाचा एक नियम आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तसा आय टी इंडस्ट्रीचा सिंपल नियम आहे सर्वायवल ऑफ द मोस्ट स्किल्ड पर्सन बरोबर. इन अन इंडस्ट्री. कंपन्या नेमकं एका फ्रेशरमध्ये काय एक्सपेक्ट करतात? पहिली गोष्ट सर, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ना आय टीमध्ये जॉब करण्याचा माइंडसेटच नसतो. जर एखाद्या स्टुडंटला पासआउट झाल्यानंतर चांगला आय टी जॉब, तोही चांगल्या पॅकेजचा पाहिजे असेल लवकरात लवकर, तर त्याने सुरुवात करायची त्याच्या फर्स्ट इयरपासून. तर ह्या ए आयमुळं आपल्या क्षेत्रात काही असे प्रॉब्लेम्स उद्भवले आहेत का? या ए आयमुळे जे टॉप 5 जॉब रोल्स आहेत, ज्याची सध्या फ्रेशरसाठी सुद्धा खूप जास्त डिमांड आहे, त्याच्यात सेकंड नंबरला आत्ता आहे AI/ML इंजिनियर, जी प्रोफाईलच नव्हती ए आयच्या अगोदर. पण जोपर्यंत मला माझ्या हिशोबाने पॅकेज मिळत नाही इतक्या लाखाचा, तोपर्यंत मी बघत राहणार. मग त्यामध्ये कुठेतरी टाईम जातोय, डिले होतोय, त्याबद्दल काय सांगाल? असं नाही की तुम्ही आय टी करिअरमध्ये तुमच्या पॅकेजबद्दल चूजी राहू नका. मी म्हणेल तुम्ही नक्की राहा, पण त्याची योग्य वेळ कोणती आहे हे तर ओळखा. अजूनही बऱ्याच साऱ्या जणांचा, विद्यार्थी मित्रांचा, त्यांच्या पालकांचा हा गैरसमज आहे की माझी डिग्री झाली म्हणजे मला जॉब मिळणारच. फक्त डिग्री हा जॉब मिळण्याचा क्रायटेरियाच नाही. प्रूव्ह युअर सेल्फ, सेट युअर प्राइज अँड द वर्ल्ड विल पे. प्रूव्ह करा आणि मग तुम्ही डिमांड करा मला इतके पैसे पाहिजे. येस. लोक द्यायला बसली आहेत. डिग्री आहे पण नोकरी नाही. इच्छा विल आहे पण स्किल नाही आहे. गुरुतर करायची आहे पण कशी करायची ती माहीत नाही आहे. हे सगळे प्रश्न जर तुम्हाला प्रॉब्लेम देत असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि मी पाहत आहात इट्स अनफिल्टर्ड, आमचा हा पॉडकास्ट. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की डिग्री घेतल्यानंतर नोकरी मिळायला इतकी स्ट्रगल का असते लाईफमध्ये? ह्याचं काय कारण असावं? तुम्हाला जंगलाचा नियम माहिती आहे का? जंगलमध्ये एकच नियम चालतो, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो माणूस, जो प्राणी अर्थात जो सर्व शक्तिशाली असेल, जो पॉवरफुल असेल, तोच जंगलामध्ये टिकतो. आपल्या माणसांच्या जंगलातसुद्धा असंच काहीतरी नियम आहे. इकडं जरी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट नसेल तरी सर्वायवल ऑफ द स्मार्टेस्ट नक्कीच आहे. म्हणजे जो माणूस स्मार्ट असेल तोच ह्या जगात, ह्या युगात तग धरणार आहे. पण स्मार्ट होणं म्हणजे नक्की काय? नुसती डिग्री घेतली म्हणजे आपण स्मार्ट होतो का? नाही. त्यासोबत तुम्हाला बरेचसे स्किल्स अक्वायर करायला लागतात आणि तुम्हाला एक प्रोफेशनल मेंटरची गरज नेहमीच लागते. अजून एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की इफ यू वॉन्ट प्रोफेशनल ॲडवाईस, टेक फ्रॉम प्रोफेशनल्स अँड नॉट फ्रॉम फ्रेंड्स. तर असेच एक प्रोफेशनल कोच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत की आय टी इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुम्हाला नेमकं काय लागणार आहे. आज आपल्यासोबत आहेत येस इन्फोटेकचे फाउंडर आणि आय टी करिअर कोच मिस्टर संदीप भुतारे सर. सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या इट्स अनफिल्टर्ड या पॉडकास्टमध्ये. येस सर, धन्यवाद. कशा आहात तुम्ही? मजेत सर. सर, माझा पहिला प्रश्न, म्हणजे आपण मगाशी बोललो की एवढं डिग्री घेऊन सुद्धा नोकरीसाठी इतका स्ट्रगल का सध्या होतोय, तर नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण हे आहे की अजूनही बऱ्याच साऱ्या जणांचा, विद्यार्थी मित्रांचा, त्यांच्या पालकांचा हा गैरसमज आहे की माझी डिग्री झाली म्हणजे मला जॉब मिळणारच. सो हे जे समीकरण आहे हे कुठेतरी आपल्या पालकांच्या पिढीमध्ये नक्कीच होतं की डिग्री झाली किंवा त्यावेळेस डिप्लोमा जरी झाला तरी जॉब मिळायचा. पण आजकाल फक्त जॉबसाठी डिग्री ही पुरेशी नाही आहे. पण हे बऱ्याच विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना रिअलाइज व्हायला खूप वेळ लागतो आणि ते मेन कारण आहे की त्या डिग्रीवरती अवलंबून राहणं, डिग्री कशी बशी पूर्ण होण्याची वाट पाहणं, हे मेन कारण आहे ज्याच्यामुळे डिग्री झाल्यानंतर ते जॉब मिळण्यासाठी स्ट्रगल आहे. त्याचं कारण फक्त डिग्री हा जॉब मिळण्याचा क्रायटेरियाच नाही आहे. बरोबर. ती एक पहिली स्टेप आहे ज्याला आपण फार तर फार इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो की चला तुमच्याकडे ही पर्टिक्युलर डिग्री आहे, त्यामुळे तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होऊ शकतो मॅक्स, किंवा तुम्हाला एखादी इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी भेटू शकते. पण सिलेक्शन त्या डिग्रीवरती नाही होणार आहे. तर त्या डिग्रीवरतीच, फक्तच डिग्रीवरती अवलंबून राहिल्यामुळे ही सिच्युएशन आहे सर. बरोबर. कारण दरवर्षी मला वाटतं लाखो इंजिनियर्स बाहेर पडतात ग्रॅज्युएशन होऊन. हो. प्रत्येक डिग्री असतेच, पण त्या डिग्रीमुळं प्रत्येकालाच नोकरी मिळणार आहे ह्याची काही खात्री नसतेच.
बरोबर. पण नेमकं मग त्यासाठी लोकांनी काय नेमकं कसा विचार केला पाहिजे, की मला डिग्री आहे पण नोकरी कशी मिळणार? याच्यामध्ये एक सिंपलशी ट्रिक मी सांगेल, ज्या कुणाला आता आय-टी जॉबबद्दल आपण बोलतोय किंवा आय-टी करिअरबद्दल आपलं डिस्कशन चालू आहे. हा पॉडकास्ट झाल्यानंतर फक्त 2 मिनिटामध्ये जी मी एक गोष्ट सांगतो, छोटीशी व्हेरिफाय करायची आहे. तुम्हाला आय-टीमध्ये ज्या कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे, लेट्स से आता नव्याने जॉब जॉइन करणार आहात तुम्ही, तर फ्रेशर कन्सिडर होणार आहात. तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे, तुम्हाला डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये जी काही मनात आवड असेल, तर Naukri.com किंवा कुठलंही जॉब पोर्टल ओपन करायचं आहे. त्यातल्या त्यात चला आपण पकडूया Naukri.com. हं, हं. आणि फ्रेशर आय-टी जॉब इन लेट्स से पुणे और मुंबई, जे काही तुम्हाला लोकेशन हवे ते सर्च करायचं. तुम्हाला हजारो जॉब दिसणार आहेत बरं. त्या सर्च लिस्टमध्ये या मोमेंटला सुद्धा. आणि रँडमली कुठल्याही 10 ते 15 जॉबचं जे जॉब डिस्क्रिप्शन असतं, जिथं कंपन्यांनी दिलेलं असतं, की या आय-टी जॉबसाठी, फ्रेशरसाठी हे आम्हाला स्किल हवेत. ते फक्त रँडमली कुठले 10-15 जे जॉब डिस्क्रिप्शन आहेत, ते पाहायचेत आपण. आणि मग आपल्याला रिअलाईज होईल, की डिग्री हा जो क्रायटेरिया आहे, तो सगळ्यात खालच्या साईडला लिहिलेला असतो. त्यावरती लिहिलेल्या असतात स्किल्स, स्पेशलायझेशन. जसं की वी नीड फ्रेशर इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वी नीड फ्रेशर इन डेटा सायन्स फॉर एक्झाम्पल. ओके. सो आजकाल 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 जी कंपन्यांची डिमांड आहे ना, ती कुठेतरी व्हेरी, व्हेरी स्पेसिफिक टू स्किल्स झालेली आहे. डिग्री हा फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. हं, हं, हं. सो हे जर रिअलाईज होतं, तर प्रत्येक फ्रेशर स्टुडंटला हे समजेल, की नेमकं कंपन्यांचं एक्स्पेक्टेशन, कंपन्या तर लाखोंचं पॅकेज द्यायला रेडी आहेत. बरोबर. आता मागच्या 1.5 महिन्यापूर्वीच आमच्या एका स्टुडंटला जवळपास फ्रेशर असताना 4.5 ते 5 लाखाचं पॅकेज मिळालं. अच्छा. सो असं नाही की कंपन्यांना पॅकेज द्यायला प्रॉब्लेम आहे. असंही नाही, जॉब नाही. स्टुडंटला स्वतःलाच हे रिअलाईज होईल, स्टुडंट्सला, त्यांच्या पालकांना, की नेमकं गॅप कुठे आहे? हं, हं, कंपन्यांची हं. एक्स्पेक्टेशन आणि आपले स्किल्स याच्यामध्ये नेमका कुठला गॅप आहे? हे रिअलाईज होईल सर. थोडक्यात विचारतो, कंपन्या नेमकं एका फ्रेशरमध्ये काय एक्सपेक्ट करतात? याच्यामध्ये शक्यतो 2 स्किल आहेत सर आय-टी जॉबसाठीचे प्रत्येक कंपनी फ्रेशरकडनं एक्सपेक्ट करते. ती म्हणजे तुमचं स्पेशलायझेशन. जसं की मी अगोदरच बोललो, की एखाद्या कंपनीला सॉफ्टवेअर डेव्हलपर हायर करायचे, तर ते काय म्हणणार, "वी नीड सॉफ्टवेअर डेव्हलपर फ्रेशर्स विथ धिस स्किल्स." हं, हं. एखाद्या कंपनीला डेटा सायंटिस्ट हायर करायचे आहेत, फ्रेशर. ती कंपनी काय लिहिते जॉब डिस्क्रिप्शनमध्ये, "वी नीड डेटा सायंटिस्ट फ्रेशर विथ धिस स्किल्स." म्हणजे ओके. तुम्ही फ्रेशर आहात, तुमची डिग्री झाली आम्हाला माहिती आहे, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर भागणार नाही. त्या पर्टिक्युलर डिटेल्ड स्किल सेट आम्हाला एक्सपेक्टेड आहेत फ्रेशर असतानाच, कॉलेजमधनं पास आउट झाल्यानंतर. टेक्निकल स्किल्स. हो, हो. सो हा पहिला पार्ट आला टेक्निकल स्किलचा, ओके. जे आपलं ब्रेड अँड बटर. बरोबर. दुसरी गोष्ट, आय-टी इंडस्ट्रीमध्ये जे क्लायंट्स आहेत, ते 99% सगळे फॉरेन क्लायंट्स आहेत. एवढी हं, मोठी हं, हं. ह्यूज आय-टी इंडस्ट्री इंडियामध्ये आहे. तर तिथे आपण मराठी, हिंदीमध्ये बोलून चालणार नाही. ते काम होणारच नाही आपलं. बरोबर. ओके. त्यामुळे मी म्हणत नाही खूप भारी, बट ॲट लीस्ट एक अबोव्ह ॲव्हरेज इंग्लिश कम्युनिकेशन, या 2 गोष्टी जरी फ्रेशरकडे असतील, तरी भरपूर चांगले पॅकेजेस, चांगला आय-टी जॉब हा फ्रेशरला, आणि ग्रोथसुद्धा ऑफकोर्स त्यामध्ये एक्सपिरियन्स झाल्यानंतर हा फ्रेशरला नक्कीच मिळतो. नक्कीच मिळेल. बऱ्याच वेळा बघतो मी फ्रेशर लोकांना, म्हणजे टेक्निकल स्किल्स जरी असलं, तरी कसं करावं कम्युनिकेट, कसं हं. कॉन्फिडेंटली बोलावं, कसं तुम्हाला स्वतःला करावं प्रेझेंट, ह्या गोष्टीमध्ये बरेचसे ते लॅकिंग असतात. हो. मग त्या दृष्टीनं आपण कसं काय त्यांना सल्ला द्याल? याच्यामध्ये कसं आहे सर, प्रॅक्टिस करण्याव्यतिरिक्त दुसरा काहीच मार्ग नाही. आता बरेच जे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत हो. किंवा सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले विद्यार्थी आहेत, टायर 2, टायर 3 सिटीमध्ये ते आहेत. तर त्यांच्या कॉलेजमध्ये ते सराउंडिंगच नाही. ते कुणासोबतच इंग्लिशमध्ये बोलू शकत हं, नाही. हं, हं. प्रॉब्लेम असायचा आहे 5-6 वर्षांपूर्वी. तर अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आता एक सोल्युशन हे आहे, की आजकाल खूप सारे फ्री एआय ओरिएंटेड असे ॲप आलेले आहेत, जिथे एखाद्या विषयावरती तुम्ही त्या ॲपशी कम्युनिकेट करता. ते ॲप तुम्हाला रिस्पॉन्स करतं आणि मेन तुमच्या ज्या काही बेसिक चुका आहेत ग्रामरमधल्या वगैरे, त्या करेक्ट करतं. सो याच्यामध्ये जर आपण प्रॅक्टिस केली, तरच आपल्यामध्ये डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट होणार आहे सर. सो शॉर्टकट ॲज सच कुठलाच नाही आहे. आणि ही पण गोष्ट खरी आहे, की ह्या डेव्हलपमेंटसाठी एक 5-10 दिवसात हे होत नाही. ह्याला कमीत कमी 3 ते 4 महिने आपल्याला कन्सिस्टंट प्रॅक्टिस करायला लागते. बरोबर. तेव्हाच या स्किल्स आपल्या इम्प्रूव्ह होतात सर.
आता विषय काढला ऑनलाईन शिकण्याचा, हां. पण मग कोचिंग पण लोक बरीचशी ऑनलाईन करू शकतात. हां. मग त्याकरता स्पेसिफिक क्लासेसची काय गरज अशी लोक विचारतील, मग त्यांना काय उत्तर आहे? म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की YouTube वगैरे प्लॅटफॉर्म आहे. हो, बरोबर. ते प्लॅटफॉर्म भरपूर आहेत. यामध्ये सिंपल आहे सर. कुठलाही विद्यार्थी हा स्पेशलायझेशन कशासाठी करतो? तर फक्त शिकण्यासाठी नाही. तो शिकल्यानंतर त्याला जॉब हवा असतो. बरोबर. त्यासाठी त्याला इंटरव्ह्यू कॉल्स हवे असते. सो कुठलाही विद्यार्थी हा YouTubeला किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जाऊन नाही म्हणू शकत, की माझ्यासाठी काहीतरी इंटरव्ह्यूचे कॉल्स अरेंज करा. बरोबर. त्यासाठी डेडिकेटेड प्लेसमेंट ऑफिसर्सची टीम लागते, जी आपल्या इन्स्टिट्यूटकडे आहे. अच्छा. ही ग्रेट. पहिली महत्त्वाची गोष्ट. कारण फक्त शिकून फायदा नाही ना. जॉबच मिळाला नाही तर नंतर बरोबर काय आहे. फायदा त्याचा? आणि दुसरी गोष्ट, सर आता सिंपल सांगूया. समजा जसं YouTube सारखे प्लॅटफॉर्म तुम्ही बोललात. तर तिथे काय वन वे कम्युनिकेशन होतं आणि आपल्या हं. ब्रेनला जी शिकण्याची सवय लागलेली आहे, पहिलीपासून ते आपल्या ग्रॅज्युएशनपर्यंत. आपल्याला कुणीतरी आपले टीचर, प्रोफेसर हे समोर शिकवतात. आपण समोरासमोर आपले डाऊट क्वेरीज क्लिअर करतो किंवा ते रिपीटेडली आपल्याला काही गोष्टी एक्सप्लेन करतात, बरोबर. जे काही टफ असतील. हो. मग आपल्याला ते छानपैकी ग्रास्प होतं. अशा प्रकारे शिकण्याची सवय जवळपास 15-16 वर्ष आपल्या ब्रेनला आहे. ती 16 वर्षाचा ब्रेनचा पॅटर्न बदलून आपण डायरेक्टली ब्रेनला म्हटलं, की नाही, नाही आता अशा पद्धतीने शिकायचं. तर कुठेतरी ते खरंच ॲक्सेप्टेबल होतं का? ते बरोबर. कुणाला ॲक्सेप्टेबल होतं? एखादा मुलगा जो त्या क्लासचा टॉपर आहे किंवा टॉपचे अगदी 2-3 विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये मी म्हणतो, की तेवढं ग्रास्पिंग असू शकतं, काही-काही जणांमध्ये असतं. दॅट्स ओके. पण आपल्याला बाकी सर्वांचाही विचार करायचा आहे ना सर. सो एक जेनरिक बोलायला झालं, तर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समध्ये हे 2 चॅलेंजेस खूप मेजर येतात. तुम्ही YouTubeला ईमेल नाही करू शकत ना, की मी तुमच्या YouTube प्लॅटफॉर्मवरनं हे शिकलोय किंवा दुसरा कुठलाही प्लॅटफॉर्म असो आणि मला जरा जॉब कॉलचं काहीतरी बघता का? ही पहिली गोष्ट ईमेल करणार कुणाला? सो हा फॅक्टर आहे सर. सर, एखाद्याला जर जॉब पुढं करायचा असेल, नोकरी का चांगल्या कंपनीमध्ये करायची असेल, तर त्यांनी आपल्या इंजिनिअरिंगमधल्या ॲडमिशनच्या कितव्या वर्षापासून ह्या गोष्टी तयारी करायला हवी? खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे सर. जर एखाद्या स्टुडंटला पासआउट झाल्यानंतर चांगला आय-टी जॉब, तोही चांगल्या पॅकेजचा पाहिजे असेल लवकरात लवकर, तर त्याने सुरुवात करायची त्याच्या फर्स्ट इयरपासून. कशी? फर्स्ट इयरला हे ठरवायचं, की मला कुठल्या आय-टी टेक्नॉलॉजीमध्ये करियर करायचं आहे. हं, हं. ॲटलीस्ट कुठल्या करियर बरोबर. ट्रॅकवरती, डेव्हलपमेंट असेल, डेटा रिलेटेड असेल. फर्स्ट इयरला असताना फक्त त्या टेक्नॉलॉजीचे बेसिक्स शिकायचे. कारण बाकीचा पण कॉलेजचा अभ्यास वगैरे असतो. सेकंड इयरला गेल्यावर त्या टेक्नॉलॉजीच्या एक ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या आणि थर्ड इयरला गेल्यावरती प्रत्येक युनिव्हर्सिटी स्वतः वेळ देते मुलांना, की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जावा, इंटर्नशिप करा. हो. ओके. सो मग रिअल टाईम इंटर्नशिप करायची आहे थर्ड इयरला असताना. सो बेसिक प्लस ॲडव्हान्स प्लस रिअल टाईम इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स या गोष्टी जर तुमच्या पासआउट होताना असेल, तर भूमी नावाची आमची एक स्टुडंट आहे सर. साधारण एक 20-25 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ओके. कॉलेज पासआउट होऊन तिचे फक्त 15 दिवस झालेत. हा करियर ट्रॅक तिने फॉलो केला आणि आत्ता सर खूप चांगल्या पॅकेजने तिचं सिलेक्शन सुद्धा अरे वाह! झालं. ग्रेट. सो एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. मग तुमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये, मग हे सगळे डिग्री झाल्यानंतर येतात का तुम्ही त्यांना कॅच दम यंग म्हणजे आधी फर्स्ट इयरपासूनच तुम्ही काही त्यांना सल्ला देता किंवा जॉइन करायला लावता क्लासेस, कसं काय? यामध्ये सर दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात. अच्छा. आता त्यातल्या त्यात जास्तीत जास्त हा कल वाढलेला आहे, की ग्रॅज्युएशनला असलेलेच विद्यार्थी जास्त आहेत. का? कारण त्यांना हा ट्रॅक माहिती झालेला आहे, बरोबर. की मला ग्रॅज्युएशन नंतर जास्त वेळ वाया घालवायचा नाही आणि खास करून करियर गॅप पण वाढवायचा नाही. आणि ज्या स्टुडंट्सचं ऑलरेडी पासआउट झालेलंच आहे, त्यांचा करियर गॅप होतोच आहे. बरोबर. ओके. तर मग त्यांना तर दुसरा कुठला मार्गच नाही आहे. सो तसे पण काही स्टुडंट असतात आणि ग्रॅज्युएशनला असलेले स्टुडंट आता खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे सर. कारण त्यांचं करियर लवकर चालू होतं ग्रॅज्युएशन नंतर. मग ते आता विषय आपण निघाला की ज्यांचा गॅप पडलेला आहे. हां. असे बरेचसे लोक असतात की गृहिणी म्हणा की लग्न झालेलं आहे, नंतर काही करता आलं नाही तेव्हा, नंतर आता करायची इच्छा आहे हां. किंवा बरेचसे असे दुसऱ्या फील्डमधले आहेत. हां. त्यांना त्या फील्डमध्ये तेवढा इंटरेस्ट नाही आहे किंवा आय-टीमध्ये त्यांना काहीतरी करियर करायचं आहे. हां. मग त्यासाठी त्यांना काही ऑप्शन्स आहेत का काही? नक्कीच सर. खूप चांगले ऑप्शन आहेत. जसं तुम्ही गृहिणींबद्दल बोललात. सो आय-टी कंपन्यांनाही माहिती आहे, की आपल्या इंडियन सोसायटीमध्ये समजा ग्रॅज्युएशन नंतर लग्न आहे, त्यानंतर प्रेग्नन्सी वगैरे या गोष्टीमुळे नॅचरली 4-6 वर्षांचा करियर गॅप हा एक वेल एज्युकेटेड लेडीचा सुद्धा होऊ शकतो. बरोबर. सगळ्यांचाच हो. होतो असं नाही, पण काही जणांचा होतो. तर सर आय-टी कंपन्यांचे असे डेडिकेटेड प्रोग्राम्स असतात, जिथे आय-टी कंपनीज त्याला खूप छान-छान नावं सुद्धा देतात, ज्या मोटिवेट करतात, की
चला आता या फॅमिली जबाबदारीमुळे तुमचा गॅप झालेला अच्छा. आहे, नो डाऊट, बट आम्ही तुम्हाला हायर करायला रेडी. फक्त त्यांचं एकच एक्सपेक्टेशन असतं की आता तुम्हाला लेटेस्ट स्किल जे आहे ते स्किल सहित यायला लागेल, ते शिकून यायला लागेल. बरोबर. गॅप झाला काही कारणामुळे, वी आर ओके फॉर दॅट. पण आत्ताची लेटेस्ट स्किल्स पाहिजे. सो या गोष्टी शिकल्यानंतर सर एक 2017 पासआउट असलेली किरण नावाची स्टुडंट आहे आमची. अच्छा. तर AI/ML इंजिनियर जी आत्ता IT इंडस्ट्रीतली हॉट प्रोफाईल आहे. ओके. त्या प्रोफाईलमध्ये प्लेसमेंट झालं सर साधारण 2026 मध्ये आता आपण बोलतोय. 9 वर्षाचा करिअर गॅप झाला, ज्या कुठल्या कारणामुळे असेल त्याच्यामुळे, आणि आता सक्सेसफुल प्लेसमेंट झालेलं. पण हां, हे एक आहे की जिद्द मात्र तिने शिकताना अजिबात सोडली नाही. फोकसने सगळ्या लेटेस्ट गोष्टी शिकून घेतल्या. जे काही इंटरव्ह्यूच्या टिप्स, जे प्रिपरेशन सेशन्स जे व्हायचे, पूर्णपणे अटेंड केले आणि सर 9 वर्षाच्या करिअर गॅपनंतर एवढ्या चांगल्या IT जॉब प्रोफाईलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ह्याहून Great. जास्त एक चांगली गोष्ट काय असू शकते कुठल्याही करिअर गॅप असलेल्या स्टुडंटसाठी? सर मला वाटतं आतापर्यंत तुम्ही 2017 पासून या क्षेत्रामध्ये आहात. जवळपास हो. 9 ते 10 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. तर नेमकं या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला प्रकर्षाने कुठल्या गोष्टी अशा जाणवल्या, की काही विद्यार्थी जे आहेत, त्यांना नेमकं बेसिक 2-4 गोष्टी अशा ज्या प्रत्येकाला या हव्यात, की तुम्ही जर या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे, ग्रोथ करायची आहे, पैसे कमवायचे आहेत, तर ह्या काही ठराविक 3-4 स्किल्स तुमच्याकडं येणं हे फार आवश्यक आहे. पहिली गोष्ट सर, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ना IT मध्ये जॉब करण्याचा माइंडसेटच नसतो. माइंडसेट त्यांना सर्वात इच्छा पहिलं. असते, ओके. पण माइंडसेट नसतो. IT जॉब हा रिसेप्शनिस्ट सारखा नाहीये 9 to 6 सारखा. बरोबर. इट्स व्हेरी सिम्पल. सो IT मध्ये सगळ्यात जास्त तुमच्याकडनं एक्सपेक्ट केली जाते लिटिल फ्लेक्झिबिलिटी अँड ऑल, जरी तुम्ही फ्रेशर असला तरी. सो एक करेक्ट माइंडसेट असणं, लर्निंग ओरिएंटेड माइंडसेट असणं. सुरुवातीच्याच करिअरच्या फेजमध्ये एखादा फ्रेशर आहे, ॲव्हरेज त्याचं स्किल आहे आणि तो म्हणतो मला सुरुवातीलाच 10 लाखाचं पॅकेज पाहिजे, कुठली कंपनी देणार सर? बरोबर. सो आपण कुठे चूझी राहायचंय, कुठे फ्लेक्झिबल राहायचंय, हा एक थोडासा माइंडसेट अंडरस्टँड व्हायला पाहिजे. सो करेक्ट आणि पॉझिटिव्ह माइंडसेट असणं ही खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी खास करून बऱ्याच एक त्याचा प्रभाव मला जाणवतो, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअर मागे राहतं, ते आहे की कुठेतरी कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला नसतो, कम्युनिकेशन वीक असल्यामुळे. सो तो कम्युनिकेशनचा जो एक लॅकिंग आहे ते डायरेक्टली रिफ्लेक्ट करतं त्यांच्या कॉन्फिडन्सवर. बरोबर. तिसरी गोष्ट, काही काही विद्यार्थ्यांचं टेक्निकल म्हणजे फक्त अभ्यास जो आहे तो फक्त एक्झामसाठीच केलेला असतो. एक्झाम पास झाली त्याचा संबंध संपला. मग त्या डिग्रीतल्या बेसिकही जर आपण पुढे नाही घेऊन आलो, नाही, तर बरोबर. कुठेतरी मग नंतर होत नाही करिअर चालू असं नाही, पण वेळ जास्त लागतो. ओके. आणि चौथी गोष्ट की एक रिलॅक्स राहणं, की माझी डिग्री झाल्यावर मी पाहिल जे काही करायचं आहे. सो हा चुकीचा माइंडसेट काढणे. सो हे जर 3-4 स्टेप्स प्रत्येक फ्रेशर स्टुडंटने जर फॉलो केल्या सर, तर मग किंवा ह्या गोष्टी त्यांनी इम्प्रूव्ह केल्या ज्या चुकीच्या आहेत, तर मग नक्कीच त्यांना एक चांगलं IT करिअर लवकरात लवकर चालू शकतं. करिअर चालू होणारच आहे. आपण काय आयुष्यभर बेरोजगार राहणार नाही कोणीच. बरोबर. पण मुद्दा हा आहे, की जर वेळेत IT करिअर चालू झालं कुठल्याही फ्रेशर स्टुडंटचं, तर जो वेळ त्याचा करिअर गॅप म्हणून वेस्ट होतो त्याच्या ग्रॅज्युएशनच्या नंतर, तो वेळ समहाऊ जर आपण एक्सपिरियन्स म्हणून कन्व्हर्ट बरोबर. करू अगदी. शकलो ना, तर त्या एक्सपिरियन्सवरनं मिळणारी जी करिअर ग्रोथ आहे, ती त्या विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये कमीत कमी 2-3 वर्ष पुढे घेऊन जाते, त्याच्या बाकीच्या अशा ॲव्हरेज माइंडसेटच्या फ्रेंड्स पेक्षा, जे फक्त डिग्री झाल्यानंतर बघू या विचारातच असतात. अजून एक मला वाटतं मुद्दा ह्यामध्ये ॲड करायचं वाटतं, की पालकांचं कसं असतं त्यांच्याबद्दल मत, म्हणजे आता कसं असतं जरा खर्चिक काम असतं सगळं. बरेचसे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असतात. कसंबसं पैशाची जोड करून एक्झाम पास केले असतात. त्यांना पुढं बाकीचा पण खर्च होतोच. क्लासेस लावा किंवा बाकीच्या गोष्टी त्यांना काही त्याच्या लॅपटॉप म्हणा, मोबाईल म्हणा, हो. काहीतरी अद्ययावत राहायला लागेल. हो. मग त्या दृष्टीने पालकांना पण तुम्हाला तसं काउन्सिलिंग करायला लागतं का त्यांचं? काही काही वेळेस करायला लागतं सर. त्याचं कारण असं आहे, त्याच्यामध्ये त्यांची चूक नाहीये. कारण त्यांच्या वेळेस मी म्हटलं तसं ते समीकरण होतं, डिग्री इज इक्वल टू जॉब. सो पहिला प्रश्न अजूनही बऱ्याच साऱ्या पालकांचा असा येतो, की डिग्री तर झाली ना सर आता मुलाची. अजून काय वेळ घालायला पाहिजे? आता कशाला? म्हणजे डिग्री झाल्याने खूप काही झालं. पण हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, की आपल्या पालकांच्या पिढीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी 1 किंवा 2 मॅक्स इंजिनिअरिंग किंवा बाकीची कॉलेजेस असायची, 2-3 पकडूया. आज तालुक्यात 4-4, 5-5 कॉलेजेस आहेत सर. बरोबर. आणि सगळ्यांना युनिव्हर्सिटी सेमच आहे, सगळं सेमच आहे. मग तेवढी कॉम्पिटिशन तयार नाही होणार का? जर कॉम्पिटिशन झाली तयार, सर जसं मगाशी तुम्ही म्हटलात, की जगाचा, निसर्गाचा एक नियम आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट.
तसा आय टी इंडस्ट्रीचा सिम्पल नियम आहे, सर्वायवल ऑफ द मोस्ट स्किल्ड पर्सन इन बरोबर. अन इंडस्ट्री. सो इफ यू हॅव स्किल, यू विल नॉट जस्ट सर्वाइव्ह, यू विल ग्रो फॅन्टॅस्टिकली. म्हणजे खूप चांगले आमचे जे काही स्टुडंट्स आहेत, आता त्यांना काही वर्षांचा 4-6 वर्षांचा एक्सपिरियन्स झालेला आहे. सर आता ते हायरिंग पॅनलसाठी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येतात, मॅनेजरियल लेवलला गेलेले आहेत. हो. कारण त्यांनी त्यांचं स्किल अपग्रेड करणं कधीच सोडलं नाही. 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात, काय मी सांगतो, अपग्रेड आणि अपडेट. ह्या 2 एक्झॅक्टली. गोष्टी जर तुम्ही करत राहिला ना, तुम्ही कधीच आणि मागे तिसरी पडणार गोष्ट नाही. त्याला जोड द्यायची कन्सिस्टन्सीची. हां, ती म्हणजे महत्त्वाची एकदा आहेच. कधीतरी मनात आलं, काहीतरी जोशात येऊन अभ्यास चालू केला, नंतर ती एनर्जी हळू कमी होत गेली. असं नाही, कन्सिस्टन्सी सर्वात जास्त महत्त्वाची. बरोबर. आणि समवेअर हे खरं आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि समवेअर हे खरं आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे खूप साऱ्या ॲव्हरेज स्किलवाल्या स्टुडंटच्या पर्सनच्या बाबतीत. ॲव्हरेज स्किल आहे मला माहिती आहे सुरुवातीला. पण कन्सिस्टंटली प्रॅक्टिस केल्यामुळं त्यांनी खूप चांगलं करिअर चालू केलंय. सो समवेअर कन्सिस्टन्सी बीट्स द टॅलेंट. हो, हे हे पण आहे. एका लाँग टर्मच्या गेममध्ये नक्कीच खरं आहे सर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण म्हणतोच आहे. हो. तुम्ही जर राहिला कन्सिस्टंट आणि तीच गोष्ट पुन्हा तरी पुन्हा करत हां, राहिला, तर मग एक कन्सिस्टन्सी नंतर हे मॅटरच नाही करत एका लिमिट नंतर, की तुमचे टॅलेंट किती जास्त किती आहे. आहे, कारण बरोबर. तुम्ही हळू तुमचं टॅलेंट वाढवतच जात असता नकळत. अगदी, अगदी. तर अजून एक मुद्दा होता, एआय सध्या जमाना आहे. तर हां. एआयचं आणि आता त्यामुळे काही टेक्निकल स्किल्स किती जरी केल्या तरी एआय पुढे तुम्ही त्याला बीट करू शकत नाही. हं. तर ह्या एआयमुळं आपल्या क्षेत्रात काही असे प्रॉब्लेम्स उद्भवले आहेत का? सर या नाण्याच्या दोन्हीही बाजू आहेत. ओके. एआयमुळे प्रॉब्लेम जे आलेले आहेत थोड्याफार फरकाने, त्याला खूप मोठं करून दाखवलं जातंय. अच्छा. न्यूज चॅनल्सकडून, सगळ्या इन्फ्लुएन्सर वगैरे मंडळींकडून, सगळ्यांकडून. पण त्या एआयमुळे जे टॉप 5 जॉब रोल्स आहेत, ज्याची सध्या फ्रेशरसाठी सुद्धा खूप जास्त डिमांड आहे. त्याच्यात सेकंड नंबरला आत्ता आहे एआय एम-एल इंजिनियर, जी प्रोफाईलच नव्हती एआयच्या अगोदर. अच्छा. ही पॉझिटिव्ह बाजू कुणीच सांगत नाहीये. बरोबर. सो एआयमुळे खूप जास्त आय-टी जॉब्स हे मार्केटमध्ये तयार सुद्धा झालेलं आहे. सिंपल आहे, एआय एम-एल इंजिनियर ही प्रोफाईलच नव्हती. आज जर आपण टॉप 5 रोल्स फॉर अ फ्रेशर ज्याच्यासाठी कंपनीज हायरिंग करतायत हे पाहिलं, तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा जो एक फर्स्ट रोल आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरला एआय एम-एल इंजिनियर किंवा डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज हाच तर रोल आहे ना सर. ही पॉझिटिव्ह बाजू पण आपण आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना सांगितली पाहिजे. सो एआयला घाबरायचं अजिबात कारण नाही. घाबरणार तुम्ही तेव्हा जेव्हा तुम्ही ते शिकण्यापासून दूर पळताय. बरोबर. पण जर तुम्ही ते एआय म्हणजे सर काय? एआय टूल्स आहेत. एआयचे टूल्स वापरून आपण काम कसं जास्तीत जास्त इफिशियंटली, प्रॉडक्टिव्ह वेने करू शकतो, हेच तर आपल्याला पाहायचं आहे. आणि जे फ्रेशर लोकं त्याला शिकतायत, खूप छानपणे करिअरमध्ये पुढे जात आहेत. वर्किंग प्रोफेशनल जे सध्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, ते त्यांच्या लेव्हलचे एआय टूल शिकतायत, थोड्या हाय लेव्हलचे. दे आर ग्रोइंग इन देअर करिअर व्हेरी फॅन्टॅस्टिकली. ओके. शिकण्यापासून जर तुम्ही दूर पळलात, तर तुम्हाला एआयची भीती नक्कीच वाटणार. बट इफ यू लर्न दॅट, सो इट विल ॲक्ट ॲज लाईक युअर बेस्ट फ्रेंड टू ग्रो इन युअर करिअर आत्ताच्या सिच्युएशनमध्ये. ग्रेट. मगाशी आपला एक मुद्दा राहिला. मी म्हटलं होतं, की दुसऱ्या जे फील्डमध्ये जी लोकं आहेत, ज्यांना आय-टीबद्दल थोडं कुतूहल आहे किंवा त्यांना आधी करायचं होतं, पण काही कारणास्तव दुसरे त्यांना फील्ड घ्यायला लागली. पण परत आय-टीकडे वळायचं आहे. हं. तर त्या दुसऱ्या फील्डमध्ये आम्हाला कॉमर्स म्हणा किंवा दुसरी कुठली फील्ड असेल, आर्ट्स म्हणा, व्हॉटएव्हर, किंवा फार्मासिस्ट कोणी असेल किंवा मेडिकल फील्डचा असेल, तर त्याला ह्या क्षेत्रामध्ये जर एंट्री करायची असेल, तर त्यासाठी काय सोयी आहेत, कशा आहेत? त्याच्यासाठी जसं तुम्ही म्हटलं सर, कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, फार्मसी बॅकग्राऊंड आहे, इव्हन आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, ज्याला आपण हो, एक हाय लेव्हलवरती नॉन आय-टी फील्ड्स म्हणतो. बरोबर. ह्या सगळ्या फील्डसाठी डेडिकेटेड करिअर ट्रॅक आय-टी फील्डमध्ये आहेत. अच्छा. आणि त्या करिअर ट्रॅकमध्ये त्या पर्टिक्युलर गोष्टी शिकून या सगळ्या बॅकग्राऊंडच्या स्टुडंट्सने आमच्या भरपूर चांगले पॅकेजेस मिळवलेले आहेत आणि करिअरमध्ये ग्रो केले. मग इथे सगळे जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना असं वाटेल की फार्मसीचा आणि आय-टीचा काय हो. संबंध? तर मी त्याचं बरोबर. साध्या शब्दामध्ये सांगतो. फार्मसी और फार्मा इंडस्ट्री ही जगामध्ये खूप ह्यूज आहेत. ओके. आणि या इंडस्ट्रीजला सुद्धा खूप सारे इंटरनल सॉफ्टवेअर्स लागतात. बरोबर. आणि फक्त फार्मा इंडस्ट्रीच्या डेडिकेटेड सॉफ्टवेअरवरती काम करणाऱ्या खूप साऱ्या आय-टी कंपनीज आहेत. इंडियामध्ये सुद्धा आहेत, आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आहेत. या कंपनीज आय-टी प्रोफाईलसाठी सुद्धा फार्मसी बॅकग्राऊंडचाच स्टुडंट हायर करतात. का? कारण त्या फार्मसी बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला फार्मा इंडस्ट्रीचे बेसिक कन्सेप्ट तरी माहिती असतात. बरोबर. सेम कॉमर्सचं आहे. सो फायनान्स, इन्शुरन्स, बँकिंग हे खूप ह्यूज डोमेन आहेत.
त्याच्यावरती खूप ह्यूज प्रमाणामध्ये काम इंडियन आय टी इंडस्ट्रीमध्ये होतं. मग त्यासाठी या स्टुडंटला आय टी जॉब रोलसाठी हायर केलं जातं. म्हणजे लिटरली सर लाखोंचं पॅकेज असतं आणि त्या ठिकाणी जर तो पर्टिक्युलर जॉब रोल पर्टिक्युलर त्या इंडस्ट्री रिलेटेड आहे, जसं मी फार्माचं एक्झाम्पल दिलं, मग एक दुसऱ्या फील्डचा पर्सन किती चांगला स्किल असेल, हा ॲव्हरेज जरी स्किल याचा असेल आय टी रिलेटेड शिकलेला, बॅकग्राऊंड तर त्याचं फार्मसी बॅकग्राऊंड फार्मसी तो आरामात हे होतो. म्हणजे काही काही कंपनीची रिक्वायरमेंटच अशी येते, वी नीड ओनली फार्मा बॅकग्राऊंड पीपल ऑर फ्रेशर्स फॉर दिस आय टी जॉब रोल. अच्छा. ते खास करून डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स या फील्डमध्ये खूप जास्त प्रमाणात हे जॉब रोल आहेत सर. फार्मसी आहे, कॉमर्स आहे, आर्ट्सवाले स्टुडंटसाठी सुद्धा पर्टिक्युलर रोल आहेत. होतं काय प्रॉब्लेम सर, व्यवस्थितपणे आपल्या विद्यार्थी मित्रांना, त्यांच्या पालकांना कोणी डिटेलमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी सांगत नाही, गायडन्स मग अर्धवट आणि ऐकलेल्या माहितीवरती विश्वास ठेवून मग स्टुडंटचा वेळ वाया जातो. कधी मग त्यांचा करिअर ट्रॅक चुकतो, मग त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. सो त्या चुकीच्या गोष्टी होतात. जो त्या क्षेत्रात आहे तुम्ही त्याच्याकडनं सल्ला घ्या आणि तो काय सांगतो ते जर ऐकलं ते जास्त तुम्हाला उपयोगी पडणार आहे नक्कीच. मित्रांच्या सल्ल्यापेक्षा. पण तुमच्या कोचिंग क्लासमध्ये जेव्हा विद्यार्थी येतात, म्हणजे एक बेसिक मला सिस्टम समजून सांगा की त्यांनी ॲडमिशन घेतलं कधी पाहिजे आणि तुमचे टायमिंग्स म्हणा किंवा बाकीचे स्ट्रक्चर कसं काय असतं? सर 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत जे ॲडमिशन्स आय टी करिअर चालू करण्यासाठी आपल्याकडे घेतात. तर पुण्यातल्या हेड ऑफिस व्यतिरिक्त जसं तुम्ही म्हटलं टायर 2 टायर 3 सिटी आहे, ग्रॅज्युएशनला खर्च खूप झालेला असतो. तर या मोमेंटला 6 ब्रँचेस आपल्या वेगळ्या ठिकाणी ओपन झालेल्या आहेत. अच्छा. सांगली आहे, कोल्हापूर आहे, अमरावती आहे, पिंपरी चिंचवड आहे, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये ब्रँच आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आता कराडमध्ये ब्रँच आपली चालू होतीये एक 8-10 दिवसांमध्ये. सो काही स्टुडंट्स असे जे त्यांच्या या जिल्ह्याच्या ठिकाणी ॲडमिशन घेतात जेणेकरून त्यांचा पुण्यामध्ये राहण्या-खाण्याचा खर्च वाचतो. बरोबर. बाकी जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी आहेत ते पुणे हेड ऑफिसला येतात, म्हणजे पुण्यामध्ये येऊन राहतात आणि ज्यांना ते नाही परवडत राहणं, खाणं वगैरे, कारण खर्चिक झालेल्या आहेत सर या गोष्टी आणि पैशाची सोंग नाही आणतायत, ही रिॲलिटी आहे. सो ऑब्व्हियसली ग्रॅज्युएशनला खूप जास्त खर्च होतो, पण त्यांचा पण विचार केला पाहिजे. मग आपल्या एस इन्फोटेकच्या थ्रू ते स्टुडंट्स हे ऑनलाईन मोडमध्ये ट्रेनिंग करतात. ते रेकॉर्डेड सेशन नसतात, ट्रेनर्स त्यांना लाईव्ह शिकवतात. ग्रेट. आणि काही स्टुडंट असे आहेत की आर्थिक अडचणी आहेत किंवा घरच्यांची फॅमिलीची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच फक्त सर्व्हायव्हल करता वेगळ्या कुठल्याही फील्डमध्ये, कुणी BPO KPOमध्ये असेल, कुणी बॅक ऑफिसमध्ये असेल किंवा वेगळ्या कुठल्या फील्ड्समध्ये, कुणी शोरूममध्ये काम करतं, कुणी काय, पण त्यांची इच्छा आहे आय टी करिअरमध्ये जाण्याची, पण 9 to 6 त्यांचा जॉब आहे. सो त्यांना क्लासरूममध्ये येता येत नाही. मग अशा स्टुडंटसाठी सकाळी 7 वाजता, जेणेकरून त्यांना ऑफिसला जायच्या आधी 7 वाजता किंवा 8 वाजता अच्छा आपल्या बॅचेस असतात. अरे वा. किंवा काही स्टुडंटचं असं असतं की फर्स्ट शिफ्ट आहे, घरी यायला संध्याकाळी 6-7 वगैरे वाजतात. अशा स्टुडंटसाठी संध्याकाळी 7 वाजता, त्यानंतर रात्री 8 वाजता, 9 वाजता अशा टायमिंगमध्ये बॅचेस असतात. म्हणजे त्या स्टुडंटला कुठल्याही वेळेमध्ये त्याचा जॉबचा फर्स्ट शिफ्ट असो, सेकंड शिफ्ट असो, काही असो, फ्लेक्सिबल टायमिंग्स आहेत. त्याला फ्लेक्झिबल बॅचेस मिळतात जेणेकरून त्याचं शिकणं थांबत नाही. बरोबर. आणि बरेच सारे स्टुडंट आमचे अशा या सर्व्हायव्हलवाल्या जॉबमधून बाहेर पडून आय टी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी खूप चांगलं करिअर चालू केलं आहे. ग्रेट. सर अजून एक मुद्दा होता, आय टीमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतोच की जॉब धरणं सोडणं हे फारच कॉमन आहे. तर त्या संदर्भात तुम्ही स्टुडंट्सना काय सल्ला द्याल, काय केलं पाहिजे? या कन्सेप्टला म्हटलं जातं मंकी जम्पिंग. बरोबर. सो एका लिमिटपेक्षा जास्त मंकी जम्पिंग जर तुमच्या रिझ्युमेमध्ये आहे तर त्याचा इम्पॅक्ट हा निगेटिव्हच पडतो. कुणी काहीही म्हणो, बट हीच रिॲलिटी आहे. कारण जे HR आहेत, प्लेसमेंट ऑफिसर्स आहेत, ह्या सर्वांकडनं जे फीडबॅक येतो, सो ह्याच्यामध्ये थोडीशी कुठेतरी एक कन्सिस्टन्सी आपल्या करिअरमध्ये दिसली पाहिजे. आणि फ्रेशर स्टुडंटला मी म्हणेल, सिम्पलशी गोष्ट आहे, तुमच्यासमोर दुसरा ऑप्शनच नाही. पहिला ऑप्शन हाच आहे की पहिला आय टी जॉब चालू करणं. बरं तो केला आहे. तुम्ही जर खूपच लवकर पहिली कंपनी सोडली, तुमच्या पहिल्या एक्सपिरियन्सची काहीच व्हॅल्यू बिल्डच होत नाही. बरोबर. सो कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष तरी आपण तिथे काम केलं पाहिजे, जेणेकरून रिअल टाईम सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येतील आणि तो एक्सपिरियन्स मार्केटमध्ये एक व्हॅलिड एक्सपिरियन्स म्हणून कन्सिडर होईल. जॉईन केलं तुम्ही 4-6 महिन्यातच कंपनी सोडताय, म्हणजे तुम्ही स्वतःच्याच हाताने शून्यात येताय. बरोबर आहे. त्याचं काही व्हॅल्यूच नाही. 4-6 महिने, वर्षभर जरी केलं तरी फार एक्सपिरियन्स तो काउंट केला जात नाही. हां, सो विदाऊट म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी जर असेल तर मग त्याची स्टुडंट स्वतःच्या
पायानेच मग सॉरी हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतोय मग असं. अजून एक कन्सेप्ट असा बऱ्याच लोकांचा आहे, की विद्यार्थी डिग्री घेतात, स्किल्स पण अक्वायर करतात. पण जोपर्यंत मला माझ्या हिशोबाने पॅकेज मिळत नाही इतक्या लाखाचा, तोपर्यंत मी बघत राहणार. मग त्यामध्ये कुठेतरी टाईम जातोय, डिले होतोय. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? फ्रेशर स्टुडंट्सला मला सर्वांना हेच सांगायचं आहे, की असं नाही की तुम्ही आय-टी करिअरमध्ये तुमच्या पॅकेजबद्दल चूझी राहू नका. मी म्हणेल तुम्ही नक्की राहा. पण त्याची योग्य वेळ कोणती आहे हे तर ओळखा. आपण कॉलेजमधनं डिग्री घेऊन पास आउट झालोय, स्किल अपग्रेड केले, तर आपल्यासारख्या पण बाकीच्या हजारो लोकांनी केलेलं आहे. मग तुमचेच एक जे पॅकेजचे एक्स्पेक्टेशन आहेत, अवास्तव मी ज्याला म्हणेल, हं, हं, नॉर्मल हं. असायला हरकत नाही, बरोबर आहे. अवास्तव असतील तर. ते कंपनी का देईल? कंपनी दुसऱ्या कॅन्डिडेटला हायर करेल. मग आपण चांगलं पॅकेज मिळवायचंच नाही का? आपण आयुष्यात ग्रो करायचंच नाही का? तर नक्कीच करायचं. त्याची स्टेप आहे, त्याची वेळ आहे. कोणती? कमीत कमी कुठल्याही फील्डमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर चालू करताय, फक्त मिनिमम 2 वर्षाचा तरी एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये घ्या. ओके. मग त्याच्यानंतर तुम्ही चूझी राहा तुमच्या पॅकेजबद्दल, की आता मला 2 वर्षाचा या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे. कमीत कमी आता मला एवढं मिनिमम पॅकेज पाहिजे. तेव्हा नक्की चूझी राहा आणि कंपनीज तेवढं पॅकेज देतात. बरोबर. पण सुरुवातीच्याच फेजला जिथे एवढी ह्यूज कॉम्पिटिशन आहे आणि कंपन्यांसमोरही फ्रेशर म्हणून एवढे सारे ऑप्शन स्टुडंटचे अवेलेबल आहेत, तिथं आपण लगेच एवढं चूझी राहण्याचा विचार कसं काय करू शकतो? आणि तर सुरुवात तर करा कमीत कमी. याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो सर आमच्या विद्यार्थ्यांचं. 2024 साधारण 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 विद्यार्थी एकाच कॉलेजचे होते. ते आले होते मला भेटायला. त्यांचे आई-वडीलही आले होते. तर एकाचे आई-वडील हे शिक्षक होते. त्याच्यामुळे घरामध्ये नॅचरली शिक्षणाबद्दल वातावरण, हं. अवेअरनेस असतं आणि तो मुलगासुद्धा एक सुरुवातीच्या टॉप 3-4 स्टुडंट्समध्ये असायचाच त्याच्या कॉलेजमध्ये आणि दुसरा त्याचा मित्र हा सामान्य कुटुंबातला होता आणि त्याला माहिती होतं की आपलं स्किल जे आहे ते ॲव्हरेज आहे. ओके. दोघंही पास आउट झाले. दोघांनी स्किल अपग्रेडेशन केलं. साधारण एक 4-6 महिन्याचा वेळ त्याला लागला आणि त्यानंतर जो मी म्हटलं जो जास्त हुशार होता, त्याचे स्किल आधी चांगले होते. तो इतका चूझी राहिला प्रत्येक कंपनीमध्ये तो काही ना काहीतरी दोष काढायचा, की मला एवढंच पॅकेज पाहिजे, त्या कंपनीचं लोकेशनच हे नाही, मग त्यांच्याकडे हेच नाही. आणि जो दुसरा होता, त्याला तसंही जो ॲव्हरेज स्टुडंट होता, त्याला तसाही वेगळा पर्याय नव्हता. त्याने काय केलं, मिळेल त्या अपॉर्च्युनिटीपासून सुरुवात केली आणि मी म्हणतोय ॲव्हरेज पॅकेजपासून सुरुवात केली त्याने. पण हे करत असताना आता 2026 मध्ये आपण बोलतोय. जो फक्त चूझी राहिला होता, तो तसाच राहिला कुठे ना कुठेतरी बरोबर. निगेटिव्हिटी काढत आणि या त्याच्या मित्राचा 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. बघता. आता 1.5 वर्षाची एक्सपिरियन्स नंतर त्याचं कंपनीतलं इंटरनल प्रमोशन सुद्धा झालंय. एक बरोबर नेक्स्ट आहे. लेव्हल ॲटलीस्ट असोसिएट लेव्हलवरनं नेक्स्ट लेव्हलला मी म्हणेन. बरोबर. आणि ते पाहून हा जो पहिला चांगला स्टुडंट आहे, त्याला अजून कुठेतरी तो 3 इडियट्स मधला डायलॉग आहे ना, की दोस्त फेल होता है तो दुःख होता है. दुःख लेकिन दादा दुःख होतं. पास होतात. वो टॉप करे तो और ज्यादा दुःख होतं. बरोबर. सर तो मुलगा फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेला लिटरली हो, हो. आणि त्याचे शिक्षक आई-वडील त्याला घेऊन माझ्याकडे परत आले होते. काही आठवड्यांपूर्वी. ही गोष्ट आहे. सो करिअर ही लाँग टर्म गोष्ट आहे. तुम्ही नक्कीच चूझी राहा त्याबद्दल. अगदीच पहिल्या स्टेपला नाही. पहिली स्टेप मला एक्सपिरियन्स बिल्डअप होऊ द्या. ओके, पॅकेज ॲव्हरेज चालेल. नो प्रॉब्लेम. आणि मग त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग तुम्ही चूझी बरोबर. राहा. एक So- अशी म्हण आहे की प्रूव्ह युअर सेल्फ, सेट युअर प्राइज अँड द वर्ल्ड विल पे. एक्झॅक्टली. पण ते प्रूव्ह करण्यासाठी स्वतःला पण आपल्याला आधी तर ना तुम्ही हे आधी काम स्वतःला काम सिद्ध करा, केलंच प्रूव्ह पाहिजे. करा आणि मग तुम्ही डिमांड करा मला इतके पैसे पाहिजे. येस, लोक द्यायला बसलेत. मग येस, तुमच्या येस. अपेक्षापेक्षा जास्त मिळेल. नक्कीच. पण समवेअर यू टू प्रूव्ह युअर सेल्फ आधी काहीतरी तुम्हाला केलं केलं पाहिजे. पाहिजे. सुरुवात कुठं ना कुठेतरी केली पाहिजे होती. हो, नक्कीच. ती सुरुवात करणंच खूप गरजेचं आहे. कारण ती फक्त करिअरची सुरुवात नसते. त्याच्यानुसार आपला एक्सपिरियन्स बिल्ड व्हायला चालू होतो ना सर. Exactly. बरोबर. आणि एकदा व्हॅलिड एक्सपिरियन्स बिल्डअप होत झाला, तर कुठल्याही फील्डमध्ये करिअर ग्रोथ ही चांगलीच आहे आणि आय-टीमध्ये तर खूपच चांगली कम्पेअर टू अदर फील्ड्स. ग्रेट. सर आणखीन एक प्रश्न होता की बरेच स्टुडंट्सचं BCA, BCS वगैरे झालेलं असतं. पण त्यांना लगेच मास्टर्स करायचं असतं. IT मध्ये लगेच मास्टर्स करणं इतकं गरजेचं आहे का? या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की जर तुम्ही मास्टर्स केलं, तर त्याने असं आहे का की कंपनी तुम्हाला एक्स्ट्रा पॅकेज देते BCA, BCS पेक्षा? तर आत्ताची ती गोष्ट नाहीये. अच्छा. ओके. मग मास्टर्स कधी करावं? तर ते नक्कीच करावं जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर एक्सपिरियन्स नंतर इंटरनल कंपनीमध्ये प्रमोशन्स वगैरे हवे असतात. सो त्याचा आयडियल वे असा आहे,
की फुल टाईम BCA, BCS किंवा बॅचलर्सची डिग्री आपली झाल्यानंतर 2-3 वर्षांनी एक एक्सटर्नल मास्टर्स आपण केलं पाहिजे. का? अच्छा. आता याचं सिंपल कॉम्बिनेशन आहे. एक स्टुडंट ज्याचं BCA झालंय, त्याच्यानंतर त्याने लगेच त्याचा IT जॉब चालू केलाय अपडेशन करून आणि 2-1 वर्षांचा त्याचा एक्सपिरियन्स झालाय आणि त्याच्यानंतर पॅरलली त्याने MCA केलंय. हा स्टुडंट पहिला. आणि दुसरा स्टुडंट ज्याने त्याचं ग्रॅज्युएशन BCA, BCS केलं. त्यानंतर लगेच मास्टर्स 2 वर्ष फुल टाईम केलं. तर या 2 स्टुडंटमध्ये जो पहिला स्टुडंट आहे, त्याच्याकडे ग्रॅज्युएशन नंतर रिअल टाईम एक्सपिरियन्स आहे. बरोबर. त्याची व्हॅल्यू 2 वर्षानंतर खूप जास्त असणार आहे त्याच्या एक्सपिरियन्समुळं आणि त्याच्या रिअल टाईम स्किल्समुळं. तो प्रमोशन्स घ्यायला जाणार आहे आणि हा जो दुसरा स्टुडंट आहे, फक्त स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी मी मास्टर केलंय म्हणून 3 वर्षांचं साधारण एक त्याचं बॅचलर्स आणि 2 वर्षाचं मास्टर्स. मास्टर्स. 5 वर्षानंतर हा तेव्हाही फ्रेशर म्हणूनच मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. बरोबर. पण त्याचाच दुसरा एखादा फ्रेंड ज्याने वेगळा पाथ फॉलो केलाय, तो त्यावेळेस 2-1 वर्षासोबत पॅकेजमध्ये छान ग्रोथ ॲज वेल ॲज करिअरमध्ये ग्रोथ हे होणार आहे. इतका जास्त फरक पडतो सर. त्याच्यामुळे मास्टर्स नक्की करावं. मी असं म्हणत नाही करू नये. कधी? एक 2-1 वर्षांचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर, ते पण एक्सटर्नल, हा सगळ्यात बेस्ट वे आहे सर. आपण आता शेवटच्या टप्प्यात आहोत. काही तुम्हाला वर्ड सांगतोय, त्याचे फक्त उत्तरं हो किंवा नाही किंवा शॉर्ट एक्सप्रेशन मला द्या त्या येस. गोष्टीचं. ह्या काही सिमिलर वर्ड्स आहेत हां. आणि त्यातली तुम्हाला मला उत्तरं सांगायची आहेत की महत्त्वाचं काय आहे. पहिलं आहे कोडिंग की कम्युनिकेशन, काय महत्त्वाचं आहे? फर्स्ट कम्युनिकेशन सर. दुसरं डिग्री की स्किल्स? स्किल्स नो डाऊट. AI थ्रेट आहे का इट्स अन अपॉर्च्युनिटी? ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी ॲट दिस पॉइंट ऑफ टाईम. ओके. ऑनलाईन लर्निंग की क्लासरूम ट्रेनिंग? सर या दोन्हीमध्ये तुम्ही किती मन लावून लर्न करताय हे जास्त महत्त्वाचं आहे. मोड ऑफ लर्निंग हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे. तर शेवटचा माझा तो प्रश्न असेल की पॅकेज का प्रोफाईल, काय महत्त्वाचं आहे? नो डाऊट प्रोफाईल सर. कारण जर तुम्ही करेक्ट प्रोफाईलमध्ये काही वर्षांचा एक्सपिरियन्स बिल्ड करताय, तर काही पटींनी पॅकेज वाढणार आहे. पॅकेज हे प्रोफाईलवरून ठरतं. अच्छा. सिम्पलशी गोष्ट. ग्रेट. सर आज खूप आपला छान झाला आहे पॉडकास्ट. बरीचशी माहिती आम्हाला तुम्ही दिलेली आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण मला नक्की खात्री आहे की नेमकं काय करावं, काय करू नये, कुठं पळावं आणि कुठं थांबावं आणि काय महत्त्वाच्या स्किल्स अक्वायर कराव्यात, जेणेकरून तुम्ही या माणसाच्या जंगलात सर्वाईव्ह व्हाल. आणि जर सर म्हणाले की सर्वाइव्हल ऑफ द स्किलेस्ट अँड द स्मार्टेस्ट, तर ते स्मार्ट आपल्याला बनायचं आहे आणि सर नक्कीच आहे तुमची हेल्प करण्यासाठी. आम्ही सरांचं जे क्लासेसचं डिस्क्रिप्शनमध्ये आपण सर्व इन्फॉर्मेशन त्यात देणार आहोत, त्यांचं नंबर्स पण आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना सरांशी भेटायचं आहे, त्यांना करायचं आहे कॉन्टॅक्ट, त्यांनी प्लीज त्या नंबरवरून त्यांना संपर्क साधावा. सर थँक्यू सो मच तुमच्या ह्या पॉडकास्टबद्दल आणि एवढी माहिती आम्हाला छान दिलेली आहे. मी मेडिकल फील्डमधला आहे, पण IT या क्षेत्राबद्दल पण सुद्धा मला आज बरीचशी माहिती मिळाली आहे आणि ती माझ्यासुद्धा बरीच कामाची आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. तुम्हाला, तुमच्या पूर्ण टीमला, तुम्ही मला इथे बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सो मच.